सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष, संविधानाने अजित पवारांना न्याय दिला। अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याचं आता निवडणूक आयोगाने सांगितलंय। या पार्श्वभूमीवर सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता। दरम्यान संतोष पवार म्हणाले, हा विजय म्हणजे संविधानाचा विजय आहे। आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंतच्या पक्षासाठी केलेल्या परिश्रमामुळे संविधानाने न्याय दिला, या शब्दात आनंद व्यक्त केला। यावेळी ज्येष्ठ नेते शफी इनामदार, बिज्जू प्रधाने, सुजित अवघडे, प्रमोद भोसले, सलीम नदाब, अनिल उकरंडे, महेंद्र वाडेकर, अनिल छत्रबंद, अमीर शेख, अनिल बनसोडे, खलील शेख, पवन पाटील, संजय मोरे, विनायक रायकर, नागेश निंबाळकर, नावेद पिरजादे, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, नावेद पिरजादे, किरण अवताडे, संदेश नारायणे, गौरव बरकडे, राजू बेळेनवरू, किशोर पाटील, मारुती तोडकरी, रमेश कारभारी, सरफराज बागवान, विजय दौलताबाद, समदानी मत्तेखाणे, अलेम राजे, अबादी राजे, अमीर खतीब, शामराज गांगुर्डे, सौरभ काटकर, गिरीश पवार, अनिकेत पवार, शहबाज अन्सारी, साहिल गवळी, अरबाज अन्सारी, प्रिया पवार, कांचन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं। आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला। त्यांच्या बाजून उभारलेले राज्याचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता दादाच्या बाजूने होता। त्या सर्वांची पाहणी करून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला। तो निर्णयाचा आम्ही सर्व प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व स्वागत करतो। आता केवळ राष्ट्रवादी कार्यकर्ता असून ते राज्याच्या नेत्यापर्यंत सर्वांनी पाठिंबा आणि त्याचा निर्णय झालेला।